मराठमोळे सण म्हणजे पुरणपोळीची आठवण येते आणि त्याच्याचबरोबर जर आणखी थोडंसं मिळालं की मग तर काय त्याची मजाच वेगळी. आणि या सीझनमध्ये आपण आमरसाबरोबर पुरणपोळी खाल्ली मग तर काय. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी तर एका कुकरमध्ये अर्धा किलो डाळ स्वच्छ धुवून आता शिजण्यासाठी घालून घेते आहे. आणि इथं अर्धा किलो डाळीसाठी मी दुप्पट पाणी आणि गरम पाणी वापरले. तर याच्यामध्ये आता थोडंसं हळदपूड आणि थोडंसं तेल टाकून घेऊया की ज्याच्यामुळं आपली डाळ उतू जाणार नाही. आणि 4 शिट्टी देऊन याला शिजवून घ्यायचं आहे. आणि इथं तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी मैदा घेतला आहे. मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे. याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घेऊया आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया. आणि पिठाला छान असं चोळून आपल्याला याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण मळून घेऊया. तर पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एक 20 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपली डाळसुद्धा इथं शिजलेली आहे आणि छान अशी मऊसर शिजलेली आहे. तर अशा प्रकारचं इथं मी एका पातेल्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व डाळ घालून घेते आहे. आणि जे आपलं पाणी राहील खाली त्याची आपल्याला आमटी बनवायची आहे. तर इथं सर्व डाळ मी एका कढईमध्ये घालून घेतलेली आहे. आणि आपण जेवढी डाळ घेतली होती तेवढाच मी गूळसुद्धा घेतलेला आहे. आणि गूळ घातल्यानंतर याला पाणी सुटतं. तर हे पाणी आटेपर्यंत शिजवत राहायचं आणि छान असं आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे. आता छान असं आपलं पुरण शिजलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी चवीनुसार थोडीशी वेलची पूड आणि 1-2 चमचे तूप घालून घेणार आहोत. कारण त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या पोळीला. तर इथं मी परत एकदा स्टेनरमध्ये आपलं पुरण घालून घेतलेलं आहे आणि पुरण अशा प्रकारे वाटीच्या साहाय्यानं वाटून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय आपलं पुरणसुद्धा रेडी आहे. आणि इथं मी एका कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपली जेवढी कणिक आहे तेवढाच आपण पुरणाचा गोळा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे छान गोड होते पोळी. आणि व्यवस्थित असं मी दाखवल्याप्रमाणे याला बंद करून घ्यायचं आहे आणि ज्याच्यामुळे आपली पोळी फुटणार नाही. तर इथं मी आता पोळी लाटण्यासाठी घेतलेली आहे आणि अगदी मध्यम आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची. तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता. आणि आता तव्यावरती मी पोळी टाकलेली आहे आणि छान असं याला मध्यम आचेवर शेकून घ्यायचं आहे. तर एकदम टम्म अशी फुगलेली आहे पोळी तुम्ही बघू शकताय. तुम्हाला जर पुरणपोळी आवडत असेल तर नक्की ट्राय करा. अशाच प्रकारे आपल्याला आता आपण पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि इथं मी सर्व जिन्नस एका ताटामध्ये घालून घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर आमरस, आमटी, लोणचं, भात, भजी पण तळलेली आहेत, बटाट्याची भाजी, पुरणपोळी आणि तळण. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.